तान्हाईची आई टेकडीजवळ धावत आली. तिने मोठ्याने आवाज दिला, "तान्हे, ये बाई खाली. पंचफुला निजलीये. तू पण 2 घास खाऊन निज." महामाया नीळावंती या कादंबरीचा पुढील भाग. बघा, ही कोणत्या तरी गवळ्याची वाडी दिसते. नीळावंतीचा या गवळ्याशी काय संबंध? आपल्याला तर फक्त तिच्याशी बोलायचं होतं. त्यासाठी इथे आणायची काय गरज? आणि दुसरा प्रश्न काय पडला? दुसरा प्रश्न हा की ती पाण्यात गेली. तिथे लुगडं भिजलं. पाण्यात हात बुडवला. पाण्यात जाऊन काय बोलली होती ती? "मी सध्या दुःखात आहे. तुम्हाला चालेल ना?" ती हेच बोलली बरोबर. पण हे जग दुःखी कसं काय? इथे जवळपास दुःखी असं काहीही दिसत नाहीये. विक्रमला सेबियनच्या तीक्ष्ण बुद्धीचं कौतुक वाटलं, पण त्याने ते चेहऱ्यावर येऊ दिलं नाही. विक्रमने वज्रयंत्रात बसून पहिल्यांदा जेव्हा असा मानसिक प्रवास केला, तेव्हा त्याला किती त्रास झाला हे त्याला अजूनही आठवत होतं. नंतर कालच नीळावंतीने त्याला आनंदाच्या जन्माचा क्षण दाखवला होता. पण पण सेबियनचा हा पहिला प्रवास होता. तरीही तरीही तिच्याकडे पाहून तिला त्रास झालाय असं जाणवत नव्हतं. डोक्यावर मडकं घेऊन ती लहान मुलगी जवळ येऊ लागली. तिची आकृती स्पष्ट होत गेली. तिच्या अंगावर हिरवट मळक्या रंगाचं कापड लुगड्यासारखं गुंडाळलेलं होतं. पोलकं घातलेलं नव्हतं. पायात चांबड्या गुंडाळलेल्या होत्या. चप्पल नव्हतीच. तिची त्वचा सूर्यप्रकाशात पणतीच्या ज्योतीसारखीच तेवत होती. मुलगी जवळ आली तसे तिचे डोळे विक्रमला ओळखीचे वाटू लागले. पांढरे शुभ्र नितळ डोळे, बुबुळात निळी झाक होती. मुलगी जवळ आली. विक्रम तिच्याकडे पाहून म्हणाला, "नीळावंती?" कन्या अवस्थेत असलेली नीळावंतीने दोघांकडे बघितलंही नाही. तिला ऐकूच गेलं नाही. तिला विक्रम आणि सेबियन दिसले देखील नाही. ती समोर येत राहिली. झाडापाशी येऊन तिने डोक्यावरचं मडकं खाली ठेवलं. झाडाच्या खोडावर तिने दगड घासून एका गाईचं ओबडधोबड चित्र काढलं होतं. लहान नीळावंती त्या चित्रावर हात ठेवून रडू लागली. विक्रम आणि सेबियन तिच्या जवळ गेले. विक्रम तिच्या खांद्यावर हात ठेवण्याआधी वाऱ्याचा आवाज विचित्रपणे थांबला. झाडाची सळसळ थांबली. शेतातून ऐकू येणारी टिटवीची टिवटिव शांत झाली. "हे माझं दुःख आहे." तानाई मडकं घेऊन गुठ्याकडे निघाली. विक्रम आणि सेबियनही तिच्या मागोमाग बांधावरून धावू लागले. दोघांनाही धावताना पायाखाली जमीन असल्यासारखं वाटत नव्हतं. अलगद तरंगल्यासारखे प्रतलावर सरकू लागले. दोघेही एका क्षणात गोठ्याजवळ जाऊन पोहोचले. तान्हाईच्या अगदी शेजारी उभे राहिले. बाप वाटणारा एक गरीब मळका गवळी आपल्या मेलेल्या गाईचे पाय धुत होता. तान्हाईच्या मडक्यातून पाणी घेऊन त्याने गाईच्या पायावर पाणी ओतलं. 2 थेंब गाईच्या तोंडावर ओतले. 4ही पायांना हात लावून आशीर्वाद घेतला. तान्हाई हुंदके देत रडत राहिली. "माझी सोबतीण, पंचफुला गाय, मला का सोडून गेलीस? माझ्या जन्मापासून 10 वर्ष मैत्रिणी होतो आम्ही. मोठी बहीण होती ती माझी. मला खूप वाईट वाटलं. पहिल्यांदा मृत्यू एवढ्या जवळून पाहिला होता. त्या मोराचं पिल्लू जगलं नाही तेव्हा मला पंचफुलीचीच आठवण झाली. कोणीही मरतं तेव्हा जीव तुटतो माझा. खूप वाईट वाटतं. मी आजारी पडते." तान्हाई काहीही बोलत नव्हती. फक्त रडत होती. तिने रडताना गाईच्या 2 डोळ्यांच्या मधोमध पोट टेकवून चुंबन घेतले. तिचं रडणं थांबत नव्हतं. त्वचा निस्तेज पडली होती. पाय अडखडू लागले होते. सेबियनने तिला विचारलं, "बरी आहेस ना तू बाई?" तान्हाईला तिचा आवाज ऐकू आला नाही. ती रडतच राहिली. पण तान्हाईचा चेहरा वळला. तेव्हा तो तेजपुंज नीळावतीचा चेहरा बनला. तो चेहरा रडत म्हणाला, "मृत्यू माझ्या अस्तित्वाच्या विरुद्ध गोष्ट आहे. माझ्याजवळ कशाचाही मृत्यू झाला
की मी अशक्त होते. वडिलांच्या पाया पडून झाल्यावर तान्हाईने गाईच्या पाया पडल्या. तिचे चारही पाय धुतले. तिच्या आचळांच्या पाया पडल्या. सेबियनला तिच्या लहानपणी ती गुहेतल्या दगडी महामायाच्या अशाच पाया पडायची हे आठवलं. आपल्या देवतेला मानव बनून एका प्राण्यांच्या पाया पडताना पाहून तिला थोडं विचित्र वाटलं. तिने तिच्या मनातला तो प्रश्न विचारलाच, तू देवता आहेस का? पुढच्या क्षणात सेबियन आणि विक्रम एका उंच पहाडावर उभे होते. सेबियन लाल खोदलेल्या जमिनीवर झोपली होती. आकाशाकडे डोळे लावून बघत होती. तिच्या पायाखालची जमीन लाल होती. ती जमीन पुन्हा खोदून भरल्यासारखी वाटत होती, एखाद्या दफन केलेल्या जागेसारखी. देवता ही संकल्पना मानवाने जन्माला घातलेली आहे. तुमच्या भाषेत ह्या शब्दाचे अनेक अर्थ निघू शकतात. मी नाही आहे तुझी देवता. देवता शक्तिशाली मानव असते. देवदेवतांमध्ये माणूसपण कमी असतं, म्हणून ते शक्तिशाली असतात. माझ्यात माणूसपण जास्त आहे, कारण माझ्यात सामान्य मनुष्य प्राण्यापेक्षा जास्त मानवत्व आहे. मी एक मानवी आहे, हाडामासाची, जिवंत. माझा जन्म झाल्यानंतर मी काही वर्ष तान्हाई होते. माझ्या वडिलांचं नाव गोरख आणि आईचं नाव कमळीबाई. मी छान आयुष्य जगत होते. खूप कमी आठवतं मला. माझ्या जुन्या आठवणी, मला माझ्या जुन्या आयुष्यातलं. एका दिवशी अचानक तान्हाईची निळावंती बनले. गवळ्याच्या घरात जन्म झालाय तुझा, पण तू निळावंती कधी बनलीस? सेबियनने आकाशाकडे पाहून प्रश्न विचारला. ते नाही आठवत मला. एका दिवशी अचानक मला जंगलाने, झाडांनी, प्राण्यांनी सांगितलं की तुझं नाव निळावंती आहे. तेव्हा मी गोंधळले, पण माझ्या शरीरात खूप बदल झाले. मी मोठी झाले होते. वय वाढणं थांबलं. जंगलाशी नातं झालं तयार. जंगलात आसपास कुठे जन्म होताना दिसला, एखाद्या उदरात धडधडीचा आवाज सुरू झाला की मी आनंदाने बहरून जायचे. आसपास कुणाचा मृत्यू झाला की मला आजारी वाटायचं. सुरुवातीचे वर्ष गोंधळात गेले, पण एकदा समज आल्यावर मी नक्की कोण आहे याचं उत्तर मला मिळालं. मी कोण आहे? मी आई आहे, जिवंतपणाला जिवंत ठेवणारी महामाया. मी जिथे जाते तिथे जिवंतपणा जन्माला घालते. म्हणून मेलेल्या गोष्टी मला सहन होत नाही. सेबियनने आकाशाकडे पाहिलं. तिच्या शेजारीच तान्हाई देखील आकाशाकडे पाहत लेटली होती. दोघी त्या ठिकाणी झोपल्या होत्या जिथे पंचफुला गाईला पुरलेलं होतं. सेबियनला आपल्या खाली जमिनीत गाईचे देह आहे आपोआप कळलं. तान्हाईची आई टेकडीजवळ धावत आली. तिने मोठ्याने आवाज दिला, तान्हे, ये बाई खाली. पंचफुला निजली, तू पण 2 घास खाऊन निज. तान्हाईच्या आईने लुगडं नेसलं होतं, चोळीही घातली नव्हती. पायात मोठे मोठे कडे होते. तान्हाईला आईचा आवाज येऊन ती उठली. तिने उत्तर देण्याऐवजी हातवारे करून जरा वेळाने येते असं सांगितलं. आईला दुरूनच तान्हाईच्या हातवाऱ्याची भाषा कळली. तान्हाईच्या बाजूलाच पंचफुलेच्या दफनभूमीवर झोपलेला विक्रम आश्चर्याने उठून उभाच राहिला. तू लहानपणी मूक होतीस? तू मोठी झाल्यावर बोलू लागलीस? विक्रमच्या प्रश्नांनी निळावंती पुन्हा आकाशवाणी केली. मी मूक म्हणून जन्माला आले. माझं शरीर आवाज करू शकत नाही, पण संवाद साधायला मला स्वतःचा मार्ग सापडला. तुमच्या मनाशी माझं मन बोलतंय, हाच माझा संवाद. विक्रमला निळावंतीसोबत झालेल्या आधीची भेटही जशीच्या तशी आठवली. म्हणजे आधी तू मला माझ्या भूतकाळात येऊन गेलीस, तेव्हाही तू एकदाही तोंडावाटे बोलली नाहीस, तरी तुझ्या मनातलं मला ऐकू आलं आणि मी काही न बोलता माझ्या मनातलं तुला ऐकू गेलं. आताही तेच होतंय.
बापरे! विक्रम चकित झाला. तान्हाईच्या गळ्याकडे एकटक पाहू लागला. तान्हाई पुन्हा जमिनीवर लेटली. विक्रम आणि सेबियनच्या मधोमध. तान्हाईला आकाश जसं दिसायचं तसंच आकाश विक्रम आणि सेबियनलाही दिसू लागलं. आकाशाकडे पाहून सेबियनने तिच्यासाठी आयुष्यभर रहस्यमय बनून राहिलेला प्रश्न विचारला. तू आमसेची आऊ आहेस का? काही क्षणात आसपासचं वातावरणच पलटून गेलं. तान्हाई आणि सेबियन तशाच जमिनीवर लेटलेल्या होत्या. पण जमिनीवर हिरवळ उगवून आली. तान्हाईच्या चेहऱ्यावरून तिचं वय एका वर्षाने वाढल्यासारखं दिसत होतं. ज्या ठिकाणी पंचफुलाला पुरलं त्या ठिकाणी एक छानसं झाड उगवून आलं होतं. 3 फूट वाढलेल्या त्या झाडानं खाली झोपलेल्या तान्हाईच्या कोमल चेहऱ्यावर सावली धरली होती. कदाचित जमिनीखाली पुरलेलं गाईचं प्रेत कुजून नष्ट झालं असावं. तान्हाईने झाडाला हात घालून एक फूल तोडलं. निळ्या जांभळ्या रंगाचं फूल होतं ते. ताम्हिणीचं फूल. तान्हाईने ते आपल्या कानाला लावलं. तान्हाई पुन्हा वाऱ्यावर डोलावणाऱ्या पानाची सावली चेहऱ्यावर खेळवत झोपून गेली. आमचे मुलासारखेच आहेत मला. बिचारे भाबडे आहेत. माझी पूजा करतात. पण नाहीये मी तुमची आई. तुमच्या निळ्या केसाचं रहस्य माझ्याशी जोडू नका. माझ्या भावाबंधांना सांगा, डोंगरात लपून राहू नका. मनुष्यवस्तीत राहायला जा. माझ्यासाठी शेकडो पावसाळे इथे राहिलात तुम्ही. पण मी आई नाहीये तुमची. सत्य बाहेर आलं. सेबियन आपल्या जागेवरून उठली. तिच्या मनात अजूनही बरेच प्रश्न होते. पण आमसेच्या अस्तित्वाचा प्रश्न सर्वात मोठा होता. ज्या गृहीतकावर आमसेंनी 1200 वर्ष महामायेची पूजा केली, तीच महामाया सांगते की मी तुमची आई नाही. तुम्ही माझे मूल नाही. यादव आणि सेबियनला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हवं तेच मिळालं. पण अनपेक्षितरित्या तरीही तिचं मन निराशेने भरून गेलं. तिला ते उत्तर नको होतं. बाळा, तुला हे उत्तर नकोय मला माहिती आहे. पण आता तुम्ही भावनेच्या पारतंत्र्यातून मुक्त व्हा. तुमच्या निळ्या केसाचं रहस्य शोधा. बाहेर जा. प्रेमात पडा. जन्म द्या. नवीन जग निर्माण करा. जगा. आकाशाकडे पाहणाऱ्या सेबियनच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. विक्रमने आपल्या अंगावरचं रेनकोट काढून ठेवलं. आतला मळकटलेला पांढरा शर्ट घामाने अंगाला चिकटला. त्याच्या घामाच्या वासाला मृत्यूचा गंध येत होता. ज्या गंधामुळे आकर्षक होऊन निळावंतीने त्याला आत्महत्या करण्यापासून रोखलं. तो विक्रमच्या अंगाचा मृतमय गंध अजूनही निळावंतीला ओळखता आला नव्हता. त्याच्या डोक्यात निळावंतीसोबत खेळायचं बुद्धिबळ तयार होतं. तू जर जिवंतपणाची देवता आहेस, तर त्या मेलेल्या मोराच्या पिलाला जिवंत करू शकतेस का? विक्रमने असा प्रश्न का विचारला हे सेबियनला कळलं. पुढच्या क्षणी सेबियन एका कारखान्याच्या गेटमध्ये उभी होती. इतक्या झपाट्याने झालेला बदल पाहून सेबियन घाबरून मागे सरकली. तिच्या मागे कोणीतरी उभं होतं. त्याचा तिला धक्का लागला. मागे वळून पाहिलं. स्वतः विक्रम भूतासारख्या त्या कारखान्याच्या लहानशा इमारतीकडे पाहत होता. तिनं माझ्या भूतकाळात आणलंय आपल्याला, विक्रम म्हणाला. दोघेही इमारतीमध्ये आले. विक्रम आणि सेबियनला विक्रमने घालवलेली कित्येक वर्ष दिसली. निळावंतीला विक्रमच्या अंगाला मृत्यूचा वास का येतोय याचं कारण कळलं. हाडांच्या पावडरीचा वशाट सडका वास प्रत्येक थेंबात भिनला गेला होता. हा विक्रमच्या आयुष्याचा शांततेचा काळ. एकटक बघणाऱ्या शांत विक्रमला पाहून विक्रम स्वतःही शांत झाला. निळावंतीचं उत्तर गाजलं. महामाया निळावंती या कादंबरीचा पुढील भाग काल संबंध ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.